हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग असं नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा जे नाटक करत होती आजीबाई बनून, आढळराव आणि बाळजाबाई तुम्ही परत लग्न करा हे त्यांना समजावण्याचं हे नाटक फ्लॉप झालंय. कृष्णाचा वीक खाली पडला आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. त्यामुळे आढळराव कृष्णावर खूप चिडले आणि कृष्णाला ठणकावून सांगितलं, पुन्हा लग्न मी करणार नाही, मला हे मान्य नाही. त्यामुळे कृष्णाला खूप वाईट वाटलं आणि मग कृष्णाने एक नवीन मास्टर प्लॅन तयार केला आहे. आढळराव लग्नाला तयार नाही तर मी बाळजाबाईचं दुसरं लग्न लावून देते आणि बाळजाबाईला पाहायला चक्क पाहुणे येणारे, बाळजाबाईचा कांदे पोह्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आढळरावांचा चांगला जळफळाट होतोय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाचं नाटक सुरू असतं आणि कृष्णा ही बाळजाबाईला विचारते, तुमचं लग्न झालंय का? बाळजाबाई काही बोलणार इतक्यात पूजा खुश होऊन सांगते, नाही नाही, म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं पण त्यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोट म्हणजे डिवोर्स. पूजा जगातली अशी पहिलीच बाई आहे जी मराठी शब्दाचा इंग्लिश अर्थ सांगते, ते सुद्धा आजीबाईला. आणि मग कृष्णा ही बाळजाबाईला म्हणते, तुम्ही ना आता दुसरं लग्न करा. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, ए आजीबाई, तुझ्या जिभेला काय हाडबीड? तर कृष्णा हसते आणि म्हणते, दुसरं लग्न म्हटलं का मी? अरे हो, चुकलंच माझं. दुसरं लग्न म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करा. आढळराव आणि तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करा. हे ऐकून बाळजाबाई आणि आढळरावांना जबर धक्का बसतो. दोघे माना खाली घालतात. दोघांना हे बिलकुल पटत नाही. पण आता या आजीबाई आहेत, त्यांच्या वयाचा मान राखून दोघे काहीही बोलत नाही. घरातील सगळे कृष्णाकडे आश्चर्याने पाहत असतात आणि कृष्णा या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही दोघे आता एकत्र राहता, इतकी वर्ष एकत्र संसार केला आहे, मध्ये काहीतरी बिनसलं म्हणून तुमचा घटस्फोट झाला. पण आता तुम्ही एकत्र या, कारण तुम्ही जर एकत्र आला तर या घराचा उद्धार होईल, तुमच्या पोराबाळांच्या भविष्याची सोय होईल, सगळं काही ठीक होईल. बाळजाबाईला तर हे पटलेलं असतं. ती तर वाटच पाहतीये की कधी माझं आढळरावांशी लग्न होईल. परंतु आढळराव यासाठी बिलकुल तयार नसतात. खूप चिडलेले असतात पण शांत असतात. कृष्णा म्हणते, माझं ऐका, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मला देवी आईनेच सांगितलं हे करायला, तुम्हाला सांगायला. प्लीज तुम्ही हे लग्न करा. पण आढळराव खूप चिडलेले असतात आणि म्हणतात, आजीबाई, तुमच्या वयाचा मान राखतोय म्हणून काही बोलत नाहीये, पण मला हे बिलकुल पटलेलं नाहीये. मी दुसऱ्यांदा लग्न करणार नाहीये. कृष्णा ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण एवढा वेळ जी शांत होती ती मात्र आता थोडी हायपर झालेली असते. आणि कृष्णा ही आढळरावांना समजवण्याचा प्रयत्न करते, ऐका माझा आढळराव, असं करू नका. हे लग्न तुमच्या भविष्यासाठी, बाळजाबाईच्या भविष्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पूजा, जयकांत कृष्णाकडे निरखून पाहत असतात की काहीतरी गडबड आहे आणि कृष्णा म्हातारीबाईच्या ॲक्टिंगमध्ये जास्तच घुसते, जास्तच मान हलवत असते, जास्तच वेडवाकडं करत असते आणि आढळरावांना म्हणते, तुम्ही माझं ऐका, मला देवी आईने पाठवलंय तुमच्याकडे. 100 कोसांवरून चालत आली आहे मी. तुम्ही हे लग्न करा. जर तुम्ही हे लग्न केलं तर तुमचं सगळं कुटुंब खुश होईल. आज तुमच्या कुटुंबात जो दुरावा आहे, तुमच्यात आणि बाळजाबाईमध्ये जो दुरावा आहे तो कमी होईल. तुमचा लेक तुमच्या जवळ येईल, त्याच्या आईच्या जवळ जाईल. ऐका माझं, हे लग्न करा. अहो करा, ऐका माझं. पण आढळराव काहीच बोलत नाही आणि त्यामुळे कृष्णा ही खूप जास्त आडेवेडे घेते, खूप जास्त हालचाल करते, डोकं हलवते आणि त्या नादात पुढच्या क्षणाला कृष्णाच्या डोक्यावर जो विग असतो, केसांचा जो विग असतो, तो चक्क खाली पडतो आणि हा विग पाहून आढळराव, बाळजाबाई, पूजा, जयकांत, दुष्यंत या सगळ्यांना जबर धक्का बसतो. दुष्यंत तर चक्क हसू लागतो. आढळराव, बाळजाबाई उठून उभे राहतात आणि मग कृष्णाला समजतं की माझं हे सोंग सगळ्यांसमोर आलंय, मी कृष्णा आहे हे सगळ्यांना कळलंय. कृष्णा आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढते. आढळराव तिच्याकडे खूप रागाने पाहतात. पूजा आणि जयकांतसुद्धा चिडतात. तर दुष्यंत मात्र तोंडाला हात लावून हसत असतो आणि आढळरावांना विश्वासच बसत नाही
की कृष्णाने हे सगळं नाटक केलंय आणि तिला माझं आणि बाळजाचं लग्न लावून द्यायचंय. आढळराव हे कृष्णाजवळ येतात आणि म्हणतात, लेक मानलंय म्हणून वाचलीयस. कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा काही बोलणार तर आढळराव म्हणतात, म्हटलं ना तुला, लेक मानलंय म्हणून तू वाचलीयस आणि आता तू जे काही बोलली त्यातलं काही होणार नाहीये. मला हे बिलकुल पटलेलं नाहीये. मी आणि बाळजा दुसरं लग्न करणार नाही आहोत. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. कृष्णासुद्धा दुःखी होते. आढळराव कृष्णाला वॉर्निंग देतात, या विषयावर तू हे जे काही प्रयत्न केलेस, हे जे काही बोललीस ते शेवटचं. यानंतर कोणते प्रयत्नही करायचे नाही आणि यानंतर असा कोणता विषयही काढायचा नाही, हे लक्षात ठेव. कृष्णा म्हणते आबा, तर आबा चिडून म्हणतात, सांगितलं ना, यानंतर पुन्हा या विषयावर काहीच बोलायचं नाही. मी आणि बाळजा लग्न करणार नाहीये. यावेळेस मी तुला माफ करतोय, पण पुढच्या वेळेस माफ करेल की नाही सांगता येत नाही. अशी वॉर्निंग देऊन आढळराव रागारागाने तेथून निघून जातात. कृष्णाला खूप वाईट वाटतं की तिने जो विचार केला होता त्याच्या अगदी विरुद्ध सगळं काही घडलंय आणि कृष्णा खूप दुःखी होते. बाळजाबाईला सुद्धा वाईट वाटतं, कारण कुठेतरी बाळजाबाईला सुद्धा आढळरावांशी परत लग्न करायचंय. तिला सुद्धा आपलं नातं परत हवंय. पण आता आढळरावांनी स्पष्ट नकार दिल्यावर बाळजाबाईच्या हातात सुद्धा काही राहिलेलं नाहीये. दुष्यंतला तर आधीच माहीत होतं की आढळराव या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. पण आपण एवढा प्लॅन केला, एवढी तयारी केली आणि हे सगळं फ्लॉप झालं, वाया गेलं. याचं कृष्णाला खूप वाईट वाटतं. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि बाळजाबाई एकटीच अंधारात हॉलमध्ये बसलेली असते आणि बाळजाबाईला आठवतं की आज कृष्णाने काय केलं. कृष्णा आजीबाईचा वेश घेऊन आली, मला आणि आढळरावांना पुन्हा लग्न करा असं सांगितलं. कृष्णाने आपल्यासाठी किती काय काय केलंय हे सगळं आठवून बाळजाबाईच्या चेहऱ्यावर स्माईल पण येते. त्याचबरोबर बाळजाबाई दुःखीसुद्धा होते. या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते आणि तेवढ्यात कृष्णा ही बाळजाबाईच्या शेजारी येऊन बसते. बाळजाबाई विचारात एवढी गुंग असते की कृष्णा माझ्या शेजारी येऊन बसलीये हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही. कृष्णा बाळजाबाईच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते, काय विचार करताय बाळजाबाई? तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ का? बाळजाबाई म्हणते, नाही नाही, पाणी नको आहे. कृष्णा विचारते, काय झालं? तर बाळजाबाई म्हणते, कृष्णा, जेव्हापासून तुझी आणि माझी भेट झाली आहे तेव्हापासून मी फक्त तुला त्रास दिला. तुझा जीव घेण्याचा सुद्धा अनेकदा प्रयत्न केला. तुला कमी लेखलं, तुला गावासमोर तुझा अपमान केला, सगळ्यांसमोर तुला कमी लेखलं. तू या घरची सून बनण्याच्या लायकीची नाही आहे असं म्हणाले. तुला असा एकही त्रास नसेल जो मी कधी दिला नाही, पण तरीसुद्धा तू आज माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. मी हाच विचार करत होते की आयुष्यात मी एवढी पापं केली आहेत तरीसुद्धा तुझीसारखी सून माझ्या पदरात येऊन कशी पडलीस. नक्षत्रासारखी सून आहेस तू, माझा एवढा विचार करतेस. आज तू माझ्यासाठी जे काही केलंस ना ते पाहून माझे डोळे भरून आले. बाळजाबाई रडू लागते. तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मला आहे ना आयुष्यात फक्त एक गोष्ट नाही मिळाली आणि ती म्हणजे आईचं प्रेम. माझ्या सावित्री आईने कधीही माझ्या डोक्यावर प्रेमाने हात नाही ठेवला, कधी मला प्रेमाने हाक नाही मारली, कधी मला प्रेमाने मांडीवर झोपवलं नाही, माझ्यासाठी अंगाई गायली नाही. आणि या घरात जेव्हा मी आले तेव्हा तुमच्यात मी माझी आई पाहिली होती की बाळजाबाईकडून मला आईचं प्रेम मिळेल, पण ते सुद्धा नाही मिळालं. तसं सांगायचं तर खूप उशीर झाला, पण आता तुम्ही जी चांगुलपणाची वाट धरली आहे ना त्यामुळे मला तुमच्यात माझी आई दिसतीये आणि तुम्ही माझी आईचा आहात. माझ्यासाठी तुम्ही जे काही करताय ना आणि मी तुमच्यासाठी जे काही केलं ते एका मुलीच्या नात्याने केलं. माझी आई दुःखी आहे, तिला संसाराचं सुख हवं आहे, तिला नवरा हवा आहे हे मला कळलं होतं, म्हणूनच मी हे सगळं केलं. मी काही वेगळं केलं नाही. आणि जसं प्रत्येक आईला असं वाटतं की आपली मुलगी सुखात राहावी, तसंच प्रत्येक मुलीलासुद्धा असं वाटतं की आपली आई सुखात राहावी. म्हणून मी हे सगळं केलं, तुमच्या सुखासाठी केलं. यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. बाळजाबाई खूप इमोशनल होते आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाई, तुम्ही काळजी करू नका. आज जरी आबांनी नकार दिलेला असला ना तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाहीये. आज ना उद्या आबा नक्की तयार होतील आणि तुमच्या दोघांचं लग्न नक्की होईल, एवढा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बाळजाबाई खूप इमोशनल होते आणि इकडे पूजा आणि जयकांत एका रूममध्ये असतात. आता समर कोठे गायब झालाय देव जाणे. पूजा आणि जयकांतचं सगळं एकत्र सुरू आहे. पूजा म्हणते,
या कृष्णाला काय हवंय ना ते मला चांगलंच कळतंय. जयकांत म्हणतो, हो ना, म्हणजे एकदा का आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न झालं की ते दोघे कायदेशीर पद्धतीने नवरा बायको होतील आणि दुष्यंत हा आढळरावांचा औरस कायदेशीर पुत्र होईल, मुलगा होईल आणि मग या सगळ्या संपत्तीवर त्या दुष्यंत आणि कृष्णाचा हक्क असेल आणि आपण काय टाळ पिटत बसायचं का? पूजा म्हणते, नाही जयकांत, आपण टाळ कुटत नाही बसायचंय, तर आपण ती टाळ त्या सगळ्यांच्या डोक्यात मारायची आहे. जयकांतला काही कळतच नाही. जयकांत विचारतो म्हणजे? तर पूजा त्याला समजावून सांगते, आपण बाळजाबाईचा एखादं जुनं पाप बाहेर काढायचं. तुला बाळजाबाईचे सगळे जुने कांड माहीत असतील ना, तर त्यातील एखाद्या कांडचे मला पुरावे हवे आहेत. मग मी कसा दांगडो घालते ना ते तू पाहतच राहा. तर जयकांत म्हणतो, पण पूजे, मला असं वाटतं की जे काकासाहेब आहेत ते या लग्नासाठी तयार नाही आहेत आणि ते कधी तयार होतील असं वाटतही नाही. मग हे सगळं करण्याची काय गरज आहे? तर पूजा म्हणते, नाही जयकांत, चुकतोय तू. कारण तो जो थेरडा आहे ना त्याचा कृष्णावर खूप जीव आहे आणि कृष्णाने त्याला थोडं इमोशनल ब्लॅकमेल केलं ना तर लगेच तो दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल, बाळजाबाईशी लग्नाला हो म्हणेल. त्याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही आणि जर तो लग्नाला तयार झाला तर सगळंच आपल्या हातून निघून जाईल. त्यामुळे हाच प्लॅन योग्य आहे. तुम्हाला बाळजाबाईचं एखादं जुनं पाप असेल ना त्याचे पुरावे आणून दे. मग मी सगळ्या गावासमोर ते पुरावे आणणार, सगळ्या गावाला त्या बाळजाबाई विरुद्ध उभं करणार आणि या घरामध्ये बाळजाबाई आणि आढळराव या दोघांच्या लग्नाची सनई वाजण्याआधीच मोठे मोठे ढोल वाजणार त्या बाळजाच्या बदनामीचे आणि या घरात मी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकवणार. पूजाचा हा प्लॅन जयकांतला सुद्धा खूप आवडतो. जयकांत यासाठी तयार होतो. पूजासुद्धा खुश होते आणि इकडे बिचारी बाळजाबाई ढसाढसा रडत असते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही रडू नका. कृष्णा बाळजाबाईंचे डोळे पुसते. तर बाळजाबाई विचारते, कृष्णा तू खरंच माझ्या या अश्रूंवर विश्वास ठेवतीयस? माझे हे अश्रू मगरीचे सुद्धा असू शकतात. तुला असं कधी वाटत नाही का मी आता जे काही वागतीये ते सगळं माझं नाटक आहे? मी चांगुलपणाचं नाटकसुद्धा करू शकते ना. आणि उद्या माझं आढळरावांशी लग्न झाल्यावर मी पुन्हा माझे खरे रंग दाखवू शकते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास बसलाय आणि असं बोलून मला घाबरू नका. बाळजाबाई म्हणते, नाही मी तुला घाबरवत नाहीये, पण कोणावरही एवढा आंधळा विश्वास ठेवलेला चांगलं नाहीये. आज तू माझ्यावर विश्वास ठेवतीये, उद्या आणखी कोणावर ठेवशील ते तुझ्यासाठी खूप धोकादायक आहे. मला फक्त तुला एवढं सांगायचं आहे. तुला माझा भूतकाळ तर आठवतच असेल ना, भूतकाळात मी काय काय केलं आहे? तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुमचा भूतकाळ मी केव्हाच विसरली आहे. बाळजाबाई म्हणते, कृष्णे तू माझा भूतकाळ विसरली असशील. भूतकाळ विसरता येतो पण पुसून टाकता येत नाही आणि मला राहून राहून तीच भीती वाटते, जर माझ्या भूतकाळातील एखादं पान हे बाहेर आलं, सगळ्यांसमोर आलं तर काय होईल? मी ते सगळं सोडून पुढे निघाली आहे, पण माझा भूतकाळ, माझा इतिहास मला सोडत नाही आहे आणि जर तो माझ्यासमोर परत आला तर काय करायचं? कृष्णा म्हणते, तुम्ही घाबरू नका. तुमची ही लेक आहे ना, तुमची ही लेक ढालीसारखी तुमच्यासमोर उभी राहील आणि तुमच्या त्या इतिहासाच्या पानाला, भूतकाळाच्या पानाला मी तुम्हाला कोणताही त्रास देऊ देणार नाही. कारण मला माहिती आहे माझी आई आता बदलली आहे, तिला बदलायचं आहे, ती चांगुलपणाच्या वाटेवर चालती आहे आणि भूतकाळातील पापांमुळे तिला आज त्रास होऊ नये हे मी नक्कीच पाहील. तुम्ही त्याची काळजी करू नका. बाळजाबाई खूप इमोशनल होते आणि कृष्णा ही बाळजाबाईला सांगते, तुम्ही फक्त एवढं करा, तुम्ही आढळरावांशी लग्नाला तयार व्हा. तर बाळजाबाई म्हणते, कृष्णे तू लाख म्हणशील पण आढळराव या लग्नासाठी तयार नाही आहे ना. तू स्वतःच पाहिलं ना, जेव्हा तू लग्नाचा विषय काढला तेव्हा आढळराव किती चिडले. तुझ्यावर ते कधीच एवढे चिडत नाही, पण आज पहिल्यांदा त्यांनी तुझ्यावर आवाज चढवला, त्यांनी तुला यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. कृष्णा म्हणते, चिडू द्या, मला काही फरक पडत नाही. कारण माझ्या आईवडिलांच्या भल्यासाठी मी त्यांचा रागसुद्धा सहन करू शकते आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बाळजाबाई तिला समजावून सांगते, कृष्णे जर तो हा विषय या घरात काढला ना तर या घरात वाद होतील. खूप दिवसानंतर घरात शांतता आहे, सगळं काही ठीक आहे. त्यामुळे जसं चालतंय ना तसंच चालू दे. हा विषय परत घरात काढू नकोस.
कारण तुझी लाख इच्छा आहे, माझी लाख इच्छा आहे, परंतु जर आढळरावांची इच्छा नसेल तर आमचं लग्न कधीच होऊ शकत नाही. कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही आबांचा विचार करू नका. तुम्ही मला तुमचं सांगा, तुम्ही या लग्नासाठी तयार आहात का? जर तुम्ही या लग्नासाठी तयार असाल ना, तर तुमचं आणि आबांचं लग्न नक्की होईल. मी तुमचं लग्न लावून देईल. मी काही हार मानणार नाहीये, एवढं तुम्ही लिहून ठेवा. बाळजाबाई खूप इमोशनल होते. प्रेमाने कृष्णाच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, कृष्णे, एका आईची फक्त एवढी इच्छा असते की तिच्या मुलांचा संसार ठीक व्हावा. ती स्वतःचा कधीच विचार करत नाही. ज्या क्षणी ती एका बाळाला जन्म देते ना, तेव्हापासून ती एक स्त्री राहत नाही, तर एक आई बनते. आणि एक आई कधीच स्वतःचा विचार करत नाही, फक्त स्वतःच्या बाळाचा विचार करते, त्याच्या भविष्याचा, त्याच्या आयुष्याचा, त्याच्या संसाराचा विचार करते की त्याला सगळी सुखं मिळावीत. कृष्णा खूप इमोशनल होते, रडू लागते. बाळजाबाईचा हात हातात घेते आणि म्हणते, हेच आईचं प्रेम मी आयुष्यभर तरसले होते की ते मला मिळावं आणि तुमच्या रूपाने ते मला मिळालंय. कृष्णा रडू लागते आणि बाळजाबाईच्या मांडीवर डोकं ठेवते. बाळजाबाई प्रेमाने अंगाई गात असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. बाळजाबाई चक्क कृष्णासाठी अंगाई गातीये आणि कृष्णा बाळजाबाईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलीये. म्हणजे या मालिकेच्या सुरुवातीपासून तुम्हाला कदाचित आठवत असेल, जेव्हा कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, या दोघांनी एकमेकाला नवरा बायको म्हणून स्वीकार केलं, तेव्हा दुष्यंतने ठरवलं होतं की मला कृष्णाच्या सगळ्या विशेष पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे तिच्या ज्या इच्छा आहेत अपूर्ण, त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यात कृष्णाची अशी एक इच्छा होती की मला माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे, माझ्या आईने माझ्यासाठी अंगाई गायला पाहिजे. आणि दुष्यंतने तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सावित्रीला गळ घातली होती की तुम्ही कृष्णाला आईचं प्रेम द्या. परंतु सावित्रीने त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आणि तेव्हा बाळजाबाई तर वाईटच होती, बाळजाबाईने सुद्धा काही केलं नाही. तेव्हा दुष्यंत हा स्वतः साडी नेसून आला होता आणि त्याने कृष्णाला प्रेम दिलं होतं, आईचं प्रेम दिलं होतं, आईची माया दिली होती. कृष्णाला आपल्या मांडीवर डोकं ठेवून अंगाई गाऊन त्याने झोपवलं होतं. आणि आज ते सुख कृष्णाला खरोखर मिळालंय. आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचं सुख तिला मिळालंय. बाळजाबाईच्या मांडीवर डोकं ठेवून कृष्णा काही क्षणांसाठी विसावते आणि बाळजाबाई अतिशय सुंदर अशी अंगाई गाते. बाळजाबाईच्याही डोळ्यात पाणी असतं आणि कृष्णाच्याही डोळ्यात पाणी असतं. फ्रेंड्स, या मालिकेतील हा सगळ्यात भारी सीन आहे. म्हणजे कोणाला पटणारच नाही की काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी हीच बाळजाबाई कृष्णाचा जीव घ्यायला निघाली होती. प्रत्येक क्षणी कृष्णाला पाण्यात पाहायची. ही उकिड्यावरची सून आहे, माझ्या घरची सून होण्याची जी लायकी नाही आहे असं म्हणायची. आणि आज तीच बाळजाबाई कृष्णासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहे आणि कृष्णासुद्धा बाळजाबाईसाठी काहीही करायला तयार आहे. बाळजाबाईचं लग्न परत व्हावं, बाळजाबाई आढळरावांनी एकत्र यावं, त्यांचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी ती खूप प्रयत्न करते. हा सीन पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल, तुम्हीसुद्धा इमोशनल व्हाल, यात शंका नाही. खरंच हा सीन, बाळजाबाई आणि कृष्णाची ही केमिस्ट्री खूपच भारी आहे, यात शंका नाही. दुसरीकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये कृष्णाची वाट पाहत बसलेला असतो. चिडून म्हणतो, अरे यार, ही कृष्णा कधी येणार आहे? आता काय तिकडे झोपते का बाळजाबाईच्या रूममध्ये? अर्धा तासापासून वाट पाहतो मी, आत्ता येईल, नंतर येईल, पण नाही, सकाळपासून गायब होती. आजीबाईंची ॲक्टिंग करत होती आणि आत्तासुद्धा गायब आहे, आत्तासुद्धा रूममध्ये येत नाही आहे. तेवढ्यात कृष्णा रूममध्ये येते आणि बेडवर जाऊन बसते. दुष्यंत विचारतो, कृष्णा कुठे होतीस एवढा वेळ? कृष्णा सांगते, बाळजाबाईबरोबर. तर दुष्यंत तिची चेष्टा करतो आणि म्हणतो, अच्छा, बाळजाबाई आणि आजीबाई दोघी मस्त गप्पा मारत बसल्या होत्या वाटतं. काय गप्पा मारत होत्या आजीबाई, तुम्ही सांगा बरं. दुष्यंतवर कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, अहो, तुम्ही माझी चेष्टा करणार आहे का आता? दुष्यंत म्हणतो, चेष्टा नाही करणार आहे, पण कृष्णा काय ॲक्टिंग केली आहेस तू? म्हणजे ते आजीबाईचं रूप आणि ते आजीबाईचा आवाज तर खूप भारी काढला. तो टोन आहे ना, एक नंबर पकडला होता. फक्त थोडा मेकअप गणला होता. तो विक जर तुझा खाली पडला नसता ना, तर अजून 2-3 तास तर तुझं नाटक चाललंच असतं आणि कुणीच ओळखू शकलं नसतं, मी सुद्धा ओळखलं नसतं. कृष्णा दुष्यंतला डोळे दाखवते. दुष्यंत तिच्यावर हसत असतो. कृष्णा चिडून म्हणते, तुम्ही माझी टर उडवताय,
किती टर उडवणार आहात माझी? दुष्यंत म्हणतो, टर नाही उडवते, तुला सांगते. तू ते जे डोक्याला म्हणजे विग लावला होता, त्यात चांगला डिंक त्याचे पैसे नव्हते दिले का? मला सांगायचं ना, मी असा दाबून लावला असता, विग पडलीच नसती. दुष्यंत पुन्हा हसतो. कृष्णा म्हणते, तुम्ही ना माझ्याशी बोलूच नका. एकतर आधीच मला टेन्शन आलंय आणि तुम्ही माझी चेष्टा करताय. दुष्यंत म्हणतो, चेष्टा नाही करत आहे, तुझा प्रयत्न चांगला होता. पण तुला मी आधीच म्हटलं होतं की आबा या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. पाहिलंस ना ते किती चिडले होते. कृष्णा दुःखी होते आणि दुष्यंत तिला समजावून सांगतो, एक वेळेस बाळजाबाई या लग्नासाठी तयार होतील, पण आबा कधीही तयार होणार नाही. त्यामुळे हा विचार करू नको आणि आता यासाठी पुढे प्रयत्न करू नको. कृष्णा म्हणते, नाही, मी प्रयत्न करणार आहे, खूप प्रयत्न करणार आहे. दुष्यंत विचारतो, ठीक आहे, कर तू प्रयत्न, पण कमीत कमी मला तरी सांग की तू काय प्रयत्न करणार आहे, म्हणजे वेळेवर मला पण काहीतरी सांभाळून घेता येईल. कृष्णा म्हणते, नाही, ते मला माहीत नाही आहे की काय प्रयत्न करायचे. सगळं देवी आईला साक्षी ठेवून मी करणार आहे, देवी आईच मला मदत करेल. दुष्यंत म्हणतो, झालं, म्हणजे काही प्लॅन वगैरे काही नाही आहे, सगळं असंच देवाच्या भरोश्यावर सुरू आहे. दुष्यंत कृष्णाकडे हसून पाहतो. कृष्णा त्याला परत डोळे दाखवते. दुष्यंत आपली टर उडवतोय, चेष्टा करतोय म्हणून तिला खूप राग येतो. पण कृष्णासुद्धा विचार करते, ही गोष्ट खरी आहे. जर माझ्याकडे काही प्लॅनच नाही आहे, तर मी आढळरावांना या लग्नासाठी कसं मनवणार? काहीतरी प्लॅन बनवला पाहिजे, याचा विचार कृष्णासुद्धा करते. पण दुष्यंतला हे सगळं मजेशीर वाटत असतं की कृष्णा हे सगळं काय करतीये आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णाचं नाटक हे सगळ्यांसमोर या पद्धतीने येईल असं वाटलं नव्हतं, पण कृष्णाची खरंच खूप मजा आली. कृष्णा नंतर चिडली होती आणि जास्तच वेगाने कन्व्हिन्स करण्याचा तिने प्रयत्न केला आणि त्याच नादामध्ये तिचं हे नाटक सगळ्यांसमोर आलं. जेव्हा तिचा वीक पडला ना, तेव्हा सगळ्यांचे रिॲक्शन पाहण्यासारखे होते. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे, ज्यामुळे आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकणार. मग असं नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही घरात सगळेजण सकाळी सकाळी बसलेले असतील, तेव्हा पूजाला म्हणेल, पूजे, आज काहीतरी ना वेगळं जेवण कर, एकदम पंचपक्वान असं भारी काहीतरी कर. सगळ्यांना प्रश्न पडणार की कृष्णा पूजाला असं का सांगतीये, आणि आढळराव बाळजाबा विचारतील, काय कृष्णे, आज काय असं वेगळं जेवण करायला? तर कृष्णा सांगेल, आज आपल्या घरी पाहुणे येत आहे. कृष्णा ही असं बोलतीये. आढळराव बाळजाबा विचारतील, कोणते पाहुणे येणार आहे घरी? पूजाला सुद्धा काही समजणार नाही आणि कृष्णा सांगते, अहो ते दुसरं लग्न करायचं आहे ना, त्यासाठी. आढळराव चिडून म्हणतील, कृष्णे, तुला मी कालच सांगितलंय, मी बाळजाशी दुसरं लग्न करणार नाहीये, मला या घरात हा लग्नाचा विषय नकोय. तर कृष्णा म्हणेल, अहो आबा, तुम्ही काल सांगितलं, काल मला ते पटलं, मी ते मानलं. तुमचं आणि बाळजाबाईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल नाही बोलत आहे मी फक्त बाळजाबाईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतीये. मी बाळजाबाईसाठी एक दुसरा मुलगा पाहिलाय, सर देशमुख आडनाव आहे त्यांचं, आणि आज तेच बाळजाबाईला पाहायला येत आहे. आज बाळजाबाईचा कांद्या पोह्याचा पाहण्याचा कार्यक्रम आहे. हे ऐकून आढळराव आणि बाळजाबाईला जबर धक्का बसणार. आढळरावांचा चेहरा तर पाहण्यासारखाच होईल. कृष्णा म्हणेल, बाळजाबाई, सगळी तयारी करून ठेवा बरं का, कसं चालायचं, कसं बोलायचं, गाणं वगैरे येतं की नाही तुम्हाला, आणि जे पूजा कांदे पोहे बनविल ना, ते तुम्हीच बनवले असं सांगायचं आपण, म्हणजे मुलाकडील लोकांना वाटलं पाहिजे की तुम्हाला सुद्धा काही खायला प्यायला बनवता येतं, नाहीतर लग्नानंतर काय बाहेरचं खायचं का रात्रंदिवस. बाळजाबाई आणि आढळराव कृष्णाकडे पाहतच राहतील. आढळरावांची तर खूपच मजा येणार आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आढळरावांचं सुद्धा आता बाळजाबाईवर प्रेम आहे आणि बाळजाबाई एका दुसऱ्याच माणसाशी लग्न करून हे घर सोडून जाणार, हा विषय काही, ही गोष्ट काही त्यांना सहन होणार नाही आहे आणि कृष्णा खूप भारी प्लॅन करतीये यात शंका नाही. तर फ्रेंड्स, कृष्णाची आयडिया पाहायला तुम्हाला सुद्धा आवडेल ना? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.